महाराष्ट्र के जालना से बड़ी खबर सामने आई है, जहां घनसावंगी तालुके मच्छेंद्रनाथ चिचोली गांव के एक ग्रामीण ने जिला परिषद में सीओ कार्यालय के सामने अपने शरीर पर डीजल छिड़ककर आत्महत्या करने का प्रयास किया। उन्होंने यह कदम इसलिए उठाया क्योंकि वे गांव में पानी की समस्या से तंग आ चुके हैं और इस व्यक्ति का नाम सुंदर मलूक है। प्रशासन से कई बार शिकायत करने के बावजूद भी गांव में पानी की आपूर्ति सुचारू रूप से नहीं हो रही है, जिस कारण से गांव में पानी की किल्लत हो रही है। और उन्होंने बताया कि यह कदम इसलिए उठाया है क्योंकि प्रशासन से बार बार शिकायत करने के बावजूद भी मांग को नजरअंदाज कर दिया गया। देखिए हमारे सहयोगी विलास गायकवाड की एक खास खबर। काय समस्या आहे तुम्ही? माझ्या मच्छिंद्रनाथ चिंचोलीमध्ये पाण्याची बिलकुल व्यवस्था नाही, पाणी नाही। 15 वर्षापासून जल जीवनची योजना आलेली आहे, टोटल भ्रष्ट आहेत। अर्ज कोण दिले? मी अर्ज मुख्यमंत्री, कलेक्टर, शिव मॅडम, घनसावंगी बीडीओ, जिल्हा परिषद सगळीकडे गेले। आता कुठे राहिले नाही, आता फक्त आत्मदहन राहिलो आणि ते पण करणार। काय समस्या काय? पाण्याची गावात 15 वर्षापासून पाणी नाही, 15 वर्षापासून आणि 4 विहिरी आहेत, 4 विहिरी आहेत, 4 बाजूला 2 तलाव आहेत, 3 तलाव। जर तुम्हाला पाणी हापसलं ती एखाद्याच्या घरावर पडेल, इतकं पाणी आहे। पण टोटली हलगर्जीपणा करायला लागले ग्रामपंचायत वाले 15 वर्षापासून। भ्रष्टाचार, जल जीवनचा भ्रष्टाचार, ग्रामपंचायत वाल्याचा भ्रष्टाचार, 15 युक्त आयुक्ताचा भ्रष्टाचार। गावामध्ये रोड केले, रोड काय म्हणले, पांढरण रस्ते केले, एक बी केला नाही, नुसते पैसे उचलले। गावामध्ये गड्डे खांदून ठेवलेले जल जीवनवाल्यांनी, प्रत्यक्षात येऊन पहा तुम्ही। जर मी खोटं बोलत असलो तर स्वतः मला सजा द्या काही बी। माझ्यावाली पाणी गावाला पाणी मिळावं। माझं नाव सुंदर मुळक, सुंदर राधाकिशन मुळक, राहणार मच्छिंद्रनाथ चिंचोली, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना। गावामध्ये एवढा भ्रष्टाचार, एवढा भ्रष्टाचार। आरोग्य विभागात त्या हॉस्पिटल बांधलेलं आहे, आपलं कशाला म्हणते एक डिलेव्हरीचं उपकेंद्र बांधलेलं आहे। त्या डिलेव्हरीच्या उपकेंद्राचे पैसे आले, ह्या लोकांनी फक्त 3 मरकुऱ्या लावल्या, बाकी काही नाही। सोलर लावत एवढा अर्ज करून जर कोणी उचल नसलं घेत तर काय म्हटलं भाई? संध्याकाळी जर एखाद्याची बाई, लेकरू, कोणाचं बी डिलेव्हरीला आली बाई तर काय ती सिस्टरिंग का चिमणी लावून करीन का डिलेव्हरी? जल जीवनचा उभाळे ते काय माहिती का, आमचं कोणी उखडू शकत नाही। म्हणजे चाललंय काय, रावण राज्य आहे का? आणि पुन्हा म्हणते धमक्या देणार मला दोघं जण। हे करू काय? कोणतं म्हणलं? सरपंच संतोष देशमुख वाणी करू, तुला संतोष देशमुख वाणी करू म्हणते, संतोष देशमुख वाणी। अरे संतोष देशमुख करण्यापेक्षा मीच मरतो ना आता। मच्छिंद्रनाथ चिंचोली, सुंदर मुळक, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना। पाणी शिवसाहेब पाणी द्या, शिवसाहेब गावाला पाणी द्या, साहेब शिवसाहेब पाणी द्या गावाला। जल जीवन आम्हाला बोलू
शिवसेनेची यादी नाही आहे. खाऊन घे. पाणी नाही. पण ते सरकारला आंदोलन केलं आणि अस्वस्थ केलं आम्हाला की पाणी प्रश्न मार्गी लावायचा.